नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मोरप कंपनीच्या जिल्हाध्यक्षपदी कुंडलिक धुमाळ यांची निवड। मोरप ही एक राज्यामध्ये सेंद्रिय शेतीवर काम करणारा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आहे। या कंपनीचे अध्यक्ष अंकुश पडवळे, मंगळवेढा उपाध्यक्ष स्वातीताई शिंगाडे, सचिव प्रल्हाद काकावरी, तज्ञ संचालक योगेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींसाठी राज्यस्तरावर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी काम करते। पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 22 तारखेला शिवाजीनगर ॲग्रिकल्चर कॉलेजवरती डॉक्टर शेरामणा सभागृहामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली। दरवर्षी मार्चमध्ये होणारी मीटिंग निवडणुकीमुळे झाली नव्हती, ती मीटिंग 22 जून रोजी घेण्यात आली। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी यावेळी मीटिंगला उपस्थित होते। प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून साहेबांनी त्यावरती समाधानकारक उत्तर दिलं। तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्याचे कृषी मंत्र्यांबरोबर मीटिंग घेतली जाईल असंही सांगितलं। सेंद्रिय मालाला मार्केटिंग बरोबरच शेतीची गुणवत्ता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं साहेबांनी सांगितलं। या कंपनीचे एक ऑफिस दुबईमध्ये आणि शेतकरी आपल्या शेती मालाला एक्सपोर्ट करतात। यावेळी कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।